असणारी अंगुठी कुठे आहे? मला अंगुठी दे म्हणते. माझ्या गुरुने मला बक्षीस म्हणून दिलेली अंगुठी. तिने सांगितलं, म्हटले महाराज ती अंगुठी आहे ना आपल्या कपाटामध्ये ठेवलेली आहे. ते म्हटले आण कपाटात. आणि हिने खोटं बोलली. ही म्हटली की नाही नाही, आता ती कपाटामध्ये मी तिजोरीमध्ये ठेवलेली आहे, आता नाही तर तुम्हाला संध्याकाळी देते. संध्याकाळ झाली, संध्याकाळी अजून तोच प्रश्न. त्याने सांगितलं, म्हणजे चावी सापडला, सकाळी देते. असं करता करता त्यांना माहिती झालं ही सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे. हिने सुद्धा काय केलंय, गुणनिधीला साथ दिलेली आहे. दोघांना घराच्या बाहेर काढलं. तो गुणनिधी असणारा गावामध्ये फिरू लागला. गावामध्ये फिरता 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 गावातल्या लोकांनी त्याला गावाबाहेर काढलं आणि गावाबाहेर काढल्याच्या नंतर तो आता श्रीधरच्या गावामध्ये त्या राज्यामध्ये फिरू लागला. कशा करता? पोटात मध्ये अन्न भेटण्याकरता, अन्न खाण्याकरता हिंडू लागला. हिंडता 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 एक दिवस सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत पोटामध्ये अन्न नाही, ना पाण्याचा घोट नाही, काहीच भेटायला तयार नाहीये. गुणनिधी तानेने भुकेने व्याकुळ झाला आणि व्याकुळ झालेला गुणनिधी त्या असणाऱ्या राज्यामध्ये हिंडू लागला. हिंडता 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 एक दिवस त्याला शिवालय प्राप्त झालं. शिवालय दिसलं, महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी दिसलं आणि महादेवाचं मंदिर दिसल्याच्या नंतर गुणनिधीला आनंद झाला की मला काही ना काहीतरी खाण्याकरता मला या ठिकाणी काही ना काहीतरी आता प्रसाद भेटत. गुणनिधी त्या ठिकाणी गेला. गेल्याच्या नंतर त्या शिवलिंगावरती एक बेलपत्र वाहिलेलं पाहिलं. अंधार पडलेला त्या शिवलिंगामध्ये, त्या मंदिरामध्ये सगळीकडे अंधार आहे. त्याने अंगावरचे कपडे काढले आणि त्या असणाऱ्या शिवालयामध्ये काय केले, जाळले बघा. असं करता काहीतरी प्रकाश होईल आणि त्या प्रकाशामध्ये मला असणार काहीतरी खायला भेटलं. या हेतूने त्याने त्या ठिकाणी काय केला, आपल्या अंगावरला कपडा काढला आणि त्याला त्या ठिकाणी जाळलं. जाळल्याच्या नंतर प्रकाश झाला आणि त्या प्रकाशामध्ये शिवलिंगावरती एक बेलपत्र त्याला प्राप्त झालं. भुकेने व्याकुळ झालेला तो गुणनिधी धावत पडत गेला आणि धावत पडत गेल्याच्या नंतर त्या गुणनिधीने त्यासवर बेलपत्र घेतलेलं आहे, आपल्या मुखामध्ये टाकलेलं आहे आणि ते बेलपत्र त्याने आपल्या उदरामध्ये टाकलं. महाराज खाल्लं ते बेलपत्र आणि बेलपत्र खाल्ल्याच्या नंतर गुणनिधी त्या ठिकाणावर निघून गेला आणि निघून गेलेला गुणनिधी काही कालांतराने त्याला अन्न भेटेना. अन्न करून बसणारा तो प्राण त्या ठिकाणी झाला आणि जसा मृत्यू जवळ आला ना तसा यमदूत असणारे त्या ठिकाणी काय झाले होते, सज्ज बसलेले होते की असणारा महापापी आहे म्हटले. याच्यासारखा पापिष्ट दुसरा कोणी नाही. याने जीवनामध्ये एकही सत्कार्य केलेलं नाही. ज्या ठिकाणी कथा चालू आहे त्या ठिकाणी कधी कथेला गेला नाही म्हटलेला. ज्या ठिकाणी कथेचं त्या ठिकाणी चालू आहे ना त्या ठिकाणी कधी तसं असणार त्या ठिकाणी प्राप्त झाला नाही. असाच वस्करा कधी कथेमध्ये सेवा केली नाही, ना कथेमध्ये काही त्याने दान धर्म केला नाही, ना भगवंताचं नामस्मरण केलं, ना भगवंताचं त्या ठिकाणी कधी पूजन केलं, ना शिवालयामध्ये गेला, ना डोक्यावरती तिलकुट धारण केलं, ना भस्म धारण केलं, ना त्या बेलाची सेवा केली, ना नंदीची सेवा, कोणाची त्याने सेवा केली नाही. ब्राह्मणाच्या कुळामध्ये येऊन त्याने चोरी लबाडी त्या ठिकाणी म्हटले जुगार खेळला ना. हा सगळा विश्वास असणार आहे. त्या ठिकाणी यमाचे दूत सत्य बसलेले होते महाराज की आम्हाला याचा काळ जवळ आलेला आहे, याचा मृत्यू जवळ आलेला आहे, आम्ही जाणार आणि याला काय करणार, घेऊन येणार. हातामध्ये पाश सुटलेले आहे. निघाल्याच्या नंतर गुणनिधीच्या जवळ आले. एवढाच शिवलोकातून सुद्धा शिवाचे पार्श्वत शिवाचे पार्श्वत आल्याच्या नंतर यांनी शिवाच्या पार्श्वताला विचारलं, म्हटले अहो तुम्ही या ठिकाणी कसे आला, कशा करता आला तुम्ही, काय काम आहे तुमचं.